लास्ट इयरच गेलो होतो भीमाशंकरला. आमची फुल फॅमिली होती सोबत. रात्री निघालो आणि आम्ही येऊन पोचलो आणि 3 रस्ता आला आम्हाला. म्हणून मग मी ड्रायव्हरला म्हणाले की त्यावेळेला एक आम्हाला छोटा पाण्याचा टेम्पो दिसला. तर मी ड्रायव्हरला म्हणाले, भाई साहब ये टेम्पो वाला रोड फॉलो करो ना, अभी टेम्पो जा रहा है, मतलब यहाँ से रोड कहीं जाता होगा. तो ते म्हणाले नहीं नहीं नहीं, मुझे वो रोड का कुछ इतना आइडिया नहीं, ये रोड से चलते, ये रोड बड़ा भी है, शायद गांव का रोड रहेगा. तो मैं बोला ठीक आहे चालेल, जसं तुम्हाला बरं वाटेल तसं चालेल. म्हणून मग आम्ही थोडे पुढे गेलो आणि जराही थोडासा कट वगैरे आला की गुगलवरूनच याची यायचं मॅपवरून की फॉलो द टेम्पोवाला रोड. ह्या कथा मनोरंजनासाठी आहे. काही लोकांचे अनुभव व काही पूर्णपणे काल्पनिकही असू शकतात. त्यामुळे कृपया यांना मनोरंजन म्हणून घ्या. या कथा आपल्या संस्कृतीचा एक भाग आहे. अगदी लहानपणी आजी आजोबांनी सांगितलेल्या गुड गोष्टींसारख्या. आमचा हेतू कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धा किंवा भीती निर्माण करणे नाही. भीमाशंकरचा पण एक हा भीमाशंकरला हो, आम्ही लास्ट इयरच गेलो होतो भीमाशंकरला. आमची फुल फॅमिली होती सोबत. एक 9-10 जण होतो आम्ही. आणि आम्ही रात्री अराऊंड 1-1:30 वाजता केलंच रनिंग चालू. म्हटलं थोडं लवकर निघूया, रात्रीच निघूया, म्हणजे ट्रॅफिकही नाही मिळणार आपल्याला आणि सकाळची पहिली काकड आरती वगैरे मिळेल आपल्याला, जरा फ्रेश पण होता होईल. म्हणून आम्ही रात्रीच निघालो. रात्री निघालो आणि एक्झॅक्ट मला गावाचं नाव नाही माहिती. त्या गावाजवळ एक पर्टिक्युलर भीमाशंकरपासून ऑलमोस्ट किती किलोमीटर असं माहिती नाही, पण 1-2 तासावरती वगैरे असेल. आणि आम्ही येऊन पोचलो आणि 3 रस्ता आला आम्हाला. म्हणून मग मी ड्रायव्हरला म्हणाले की त्यावेळेला एक आम्हाला छोटा पाण्याचा टेम्पो दिसला. तर मी ड्रायव्हरला म्हणाले, भाई साहब ये टेम्पो वाला रोड फॉलो करो ना, अभी टेम्पो जा रहा है, मतलब यहाँ से रोड कहीं जाता होगा. तो ते म्हणाले नहीं नहीं नहीं, मुझे वो रोड का कुछ इतना आइडिया नहीं, ये रोड से चलते, ये रोड बड़ा भी है, शायद गांव का रोड रहेगा. तो मैं बोला ठीक आहे चालेल, जसं तुम्हाला बरं वाटेल तसं चालेल. म्हणून मग आम्ही थोडे पुढे गेलो आणि जराही थोडासा कट वगैरे आला की गुगलवरूनच याची यायचं मॅपवरून की फॉलो द टेम्पोवाला रोड. म्हटलं ठीक आहे. म्हटलं आम्ही बोललो की हा खरंच इकडे रोड आहे का, की दीदी तू बोलली म्हणून हा रोड नवीन बनवला. तर मी म्हटलं काय माहीत नाही बाई, मी पहिल्यांदाच ह्या रोडने ह्या वेळेला आले अशी, आता आपण तर नॉर्मली बसला वगैरे जातो. तर ते म्हणाले ठीक आहे. थोडंसं पुढे गेलो, परत फॉलो द टेम्पोवाला रोड. जवळजवळ आम्हाला 1-1.5 तास तो ह्याच रोडचं नाव येत होतं गुगलवरती. आणि आता गुगल आहे त्याला तर टेम्पोवाला रोडचं असेल, एखादा टेम्पोवाला रोड असू पण शकतो, पण तो सर्टन एक पिरियडपर्यंतच, एखादा किलोमीटरपर्यंतच. त्याच्यानंतर तर रोड नेम चेंज होईल किंवा गाव चेंज होईल, काही हद्द वगैरे बदलते ना. आणि मग आम्ही गोल फिरतो, असं वाटतं की आम्ही गोलच फिरतोय का एकाच ठिकाणी फिरतोय. म्हणजे जी झाडं आम्ही आता बघितली ते सेम डायरेक्शन, ते सेम परत दिसतंय. एकदा मी बघितलं, मग माझ्या बहिणीला सांगितलं, जरा तू बघ ना, मला असं का वाटते की आपण इकडूनच जातोय आणि इतका ह्या घाटामध्ये इतका वेळ का लागतोय, जबकी हा एवढा मोठा नाहीच आहे. तर ते म्हणाले, सगळं आम्ही लक्ष दिलं आणि असंही नाही की आम्ही काय घाबरलो होतो की काही, सगळे एकदम फुल व्यवस्थित देवाची गाणी आणि सगळं एन्जॉय करत होतो. आणि इवन आमच्या कारच्या विंडो पण सगळ्या खालीच होत्या. हवा एवढी छान होती, म्हटलं मोकळी हवा, आपलं मुंबईला तर नाही मिळत, म्हटलं इकडे मोकळी हवा आहे घेऊया. म्हणून मग आम्ही विंडो वगैरे पण 1-1.5 तास तो आम्हाला तिकडेच आम्ही गोल 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 फिरवत होतो. आमच्या ड्रायव्हरला काय स्ट्राईक झालं माहिती नाही. मग ते म्हणाले की जरा 2 मिनटं खाली उतरून हलके होऊन या ना. आणि त्यांनी पण ती एक खदान होती, रेतीची, तिकडे उतरवलं. तो म्हणतो आता माझ्याकडे ऑप्शन नाही, कारण पुढे जंगल आहे, तिकडे उगाच कोल्हा वगैरे काही असला तर उगाच आपल्याला त्रास देत, त्याच्यापेक्षा काय जनावर वगैरे असलं तर नको, तर इकडेच जरा लाईट वगैरे आहे तर तुम्ही इकडेच जाऊन या वॉशरूमला वगैरे. म्हणून आम्ही गेलो, वॉशरूमला वगैरे जाऊन आलो. आणि तो 1-1.5 तास आम्हाला एकही व्हेकल
एकही आमच्या आजूबाजूने गेलं नाही. आम्ही तीच बघतो खाली फक्त देवाने आपल्याला दर्शनासाठी बोलवलं आहे का? आजूबाजूला कोणी नाही. म्हणजे कोणी ह्या वेळेला इकडे जातच नाही की ह्या वेळेला की आपण एकटेच चाललो भीमाशंकरला. आम्हाला ते फील झालं. आमची वॉशरूमला जाऊन आलो तर ड्रायव्हर म्हणाले बसा तुम्ही गाडीत. आणि आमचं तर नाश्ता वगैरे चालूच होता, सगळं स्नॅक्स वगैरे. बसलो आणि अचानक एक 4 व्हीलर आली. आणि थांबला. कुछ प्रॉब्लम है? तो बोले नहीं, हम लोग को रास्ता ही नहीं कभी से मिल रहा है, हम लोग शायद नहीं यही रोड पे घूम रहे हैं. मग ते म्हणाले एक काम कीजिए, हम लोग को फॉलो करो. तर म्हटलं ठीक आहे चल, देवासारखं धावून आला. आणि आम्ही त्याला फॉलो केला. बोलतो रोडपर्यंत मी जातो, तिथून नंतर तुम्हाला सरळ रस्ता आहे. तर म्हटलं ठीक आहे. आणि त्या 4 व्हीलर नंतर आम्ही त्याला फॉलो करायला लागलो. आजूबाजूला कमीत कमी 8-10 गाड्या अचानक दिसायला लागल्या आम्हाला, जे की आम्हाला 1-1.5 तासापर्यंत एकही गाडी दिसत नव्हती. तर ते वॉशरूमला जाऊन आल्यानंतर तर मग आम्ही विचारलं. ते म्हणाले त्याला चकवा म्हणतात. चकवा लागतो तर कधी कधी आपल्याला कळतही नाही की लागलाय. नॉर्मली कसं आणि आपण एवढं कधी लक्ष पण नाही दिलं. आणि फर्स्ट टाईम होता तो चकवा, त्याच्यामुळे कधी कोणाला असं जाणवलंही नाही. ड्रायव्हरला थोडंसं ते 1-1.5 तासानंतर जाणवलं, समजला की बाबा 1-1.5 तास जर रस्ताच फक्त 1 तासाचा आहे तर 1.5 तास का लागतो. आणि कदाचित त्यांनी ते यासाठीच थांबवलं. हां, थांबवलं आणि त्याने फ्रेश होऊन यायला सांगितलं. तर तो एक चकवा, म्हणजे जिकडे आम्ही रात्री 3ला पोचणार ते सकाळी पहाटे 4:30-5 वाजले आम्हाला पोचायला. 1-1.5 तास तुमचा 1.5 तास तो वेस्ट गेला.